काय सामर्थ्य माझ्या ज्ञानोबारायचं. हो, माझ्या ज्ञानोबाराचं वाङ्मयी सामर्थ्य सांगतो. बोली आरोपाचे रूप दावीन, या कारणे मी बोलेन. बोली आरोपाचे रूप दावीन, आतींद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी. महाराज काय मस्ती हो या ओवी मध्ये, काटा येतो ओवी म्हटली तरी. जे दिठी न पविजे ते दिठे विन देखीजे, जरी आतींद्रिय लाहीजे ज्ञानबळ. तिथे आमच्या विद्वानाने अर्थ करत असताना ते जे प्रत्यक्ष आहे, ते जे ज्ञान आहे, ते कसं आहे, ते आत्मत्वानं आहे का ज्ञेयत्वानं आहे का, याचा चर्चा आहे. पण ही जी ओवी नाही ते आतींद्रिय, इंद्रियाचा विषय तो नाही, पण मी भोगायला हवी इंद्रिया करवी. हो, दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिघो माझी विश्व. हो, प्रगट गुह्य बोले, लोपले ज्ञान जगी. आरती किती गंमत आहे. ज्ञान लोपलं पहिल्या चरणात, आणि प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मचे केले. अण्णा ह्याच्यावर बोलताना म्हटले, ज्ञान कधी लोपत, सुसडा सूर्यकणाचाराशी, जो नित्य उदयो ज्ञानाशी. पुढे आस्तमानाचे जयाशी आडनाव नाही. हो, असा तो सूर्य पण लोपला कुठं. आता प्राणी आकामी भर, देहाची वरी आदर, म्हणून हे पडिला विसर आत्मबोधाचा. हे तर आहेच, पण गुरुवर्य अण्णा म्हटले होते, हे ज्ञान कुठं लोपलं. हो, वेदामध्ये ज्ञान होतं, पण ते अधिकार भेदात लोपलं. शास्त्रात ज्ञान होतं, ते मतांतरात लोपलं. ह्यातली मत वेगळं, ह्याचं मत वेगळं. पुराणात ज्ञान होतं, ते कथांतरात लोपलं. आणि काही संस्कृत ग्रंथ होते, ते भाषांतरात लोपलं. लोकांना संस्कृत कळेना. मग ज्ञानोबाराने काय केलं, वेदाच्या अधिकार भेदात लोपलेलं, शास्त्राच्या मतांतरात लोपलेलं, पुराणांच्या कथांतरात लोपलेलं, आणि संस्कृत ग्रंथाच्या भाषांतरात लोपलेलं ज्ञान प्रगट केलं. म्हणून प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले.